बर तेजस, तुला एक विचारू का रे? विचारा ना. नाही म्हणजे तू नक्की माणूस आहेस का भूत आहेस? आत्यायोग त्याला भूत काय म्हणतेस? ऍक्च्युली आय रिअली लाईक इट. मला भूत आवडतात. बघितलंस ना सोहा, मी अगदी बरोबर बोलतेय. अगं हा येतो कधी जातो कधी काही पत्ता लागत नाही. म्हणजे आत्ता समोर असं म्हणावं ना तर लगेच गायब झालेला असतो. काय रे तेजस तुझी अशी कामं ही? हा, तुला जराही स्वस्त बसू देत नाहीत का रे? ऍक्च्युली मला कामं अवॉइड करायला जमतच नाहीत. बऱ्याच दिवसांपासून मला यायचं होतं इथे, पण काही ना काहीतरी कामं निघत होती. फायनली आलो. बाय द वे, काका काकू कुठे आहेत? बाबा कामासाठी बाहेर गेलेत आणि आई वहिनी किचन मध्ये तुझ्यासाठी पोहे बनवतीये. वाव, कांदे पोहे. आय रिअली लाईक इट. बाय द वे, न्यू वेड कपल कुठे आहे? स्पेशली त्यांना भेटायला आलोय मी. अरे दादा आणि मीनाक्षी बाहेर गेलेत, येतीलच इतक्यात. वाव, हा कसला खमंग स्मेल आहे. इट्स अमेझिंग. अरे एवढं काय त्यात? वहिनी पोहे बनवतीये ना तुझ्यासाठी, त्याच्या फोडणीचा वास आहे हा. ऍक्च्युली सोहा, आय वॉन्ट टू सी दिस. मे आय? म्हणजे आय एम सॉरी, मी पहिल्यांदाच इथे आलोय तुमच्या घरी आणि किचन मध्ये जायची परवानगी मागतोय. आय होप. अरे वाय नॉट? म्हणजे आत्या तुझी परमिशन असेल तर. हो, पण तेजस आत्ताच बाहेरून आलायस ना, तेव्हा हातपाय धु आणि मग किचन मध्ये जा. हो हो. बाय द वे, इथे रेस्टरूम? हो, इथे दादाची रूम आहे, मी दाखवते तुला. चल. बायको. माझ्या बायकोची बेडरूम. याच बेडवर माझी बायको आणि बायको बघता बघता तुझ्या बेडरूम पर्यंत पोहोचलोय. आता तुझ्यापर्यंत पोहोचायला असा किती वेळ लागणार? बोळे ग माझी बायको.
अरे तू इथे काय करतोयस? आधी पाया पडत होता. तुझ्यासारख्या यशस्वी माणसाला मी काय आशीर्वाद देणार आहे? मी फक्त एवढंच म्हणू शकते की खूप मोठा हो. आई, ह्याला तुला कांदे पोह्यांबद्दल विचारायचं होतं. कांदे पोहे? पण त्याआधी 1 मिनिट. आय नो, मी असं गॅसच्या पाया पडताना पाहून तुम्ही सरप्राईज झाला असाल, पण हे माझ्या आईचे संस्कार आहेत. माझी मॉम नेहमी म्हणते, तुम्ही जेवढा रिस्पेक्ट तुमच्या मॉमचा करता तेवढाच रिस्पेक्ट तुम्ही त्या गॅसचा केला पाहिजे. लहानपणापासून मी माझ्या मॉमलाच फॉलो करतो आणि त्यात मी शेफ. त्यामुळे आय एम सॉरी. म्हणजे मी काही चुकीचं बोललो का? अजिबात नाही. उलट तुझे हे विचार ऐकून तू परदेशातून शिकून आलायस त्याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. एकीकडे या शेगडीला नमस्कार करणारा तू आणि दुसरीकडे आमची सोहा बघा. आई, माझ्यावर चर्चा नकोय आता. बोल तेजस, तुला मला काय विचारायचं होतं? हेच की कांदे पोहे कसे बनवायचे. म्हणजे आम्ही मगाशी बाहेर बसलो होतो तेव्हा मस्त स्मेल येत होता. म्हणजे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय टाकायचे असतात, मोहरी किती क्वांटिटी टाकायची असते, असं काही प्रमाण असतं का? तू एवढे प्रश्न विचारावेस एवढी रेसिपी मला महत्वाची नाही वाटत आहे. आणि त्याच्यात जे काही घालतो ना त्याचं प्रमाण असं नसतं. सवयीने आणि अंदाजाने टाकतो त्याच्यात. ग्रेट. आता त्यात ग्रेट म्हणण्याजोगं काय आहे? म्हणजे रेसिपी साधी असो किंवा अवघड, गोड असो किंवा स्पाइस, ज्या रेसिपीला मॉमच्या हातचा टच असतो ती रेसिपी ग्रेटच असते. बरं काकू, आता कांदे पोहे तर तुमच्याकडून शिकून झालेत, पण मला बऱ्याच रेसिपी तुमच्याकडून शिकायच्या. एक्झाम्पल ते बॉइल्ड मोदक, थालीपीठ, अजून काय असतं ते पुरणपोळी, ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या. ह्या सगळ्या रेसिपी शिकण्याआधी ना तू आईची रेसिपी टेस्ट करून बघ. तिचं सगळंच कुकिंग ऑसम असतं. मग काकूंच्या किचन कुकिंग क्लासेस मध्ये मला ऍडमिशन घेतलीच पाहिजे. काय काकू, माझं ऍडमिशन पक्क ना? कुठे बाहेर गेली होतीस का? म्हणजे काही काम होतं का? हो. आई निघताना सांगत होती मला, मीनाक्षी काहीतरी कामासाठी बाहेर जाते म्हणून. काय झालं अभि? तुम्ही अपसेट का दिसताय? नाही, काही विशेष नाही. तुमची आज मीटिंग होती ना, काय झालं तिचं? मला वाटतंय माझ्यासाठी आजचा दिवस चांगला नाहीच आहे. ज्या मीटिंगसाठी मी गेलो होतो आज त्याविषयी खूप होपफुल होतो.
पण गेल्या गेल्या डिसअपॉइंट झालो. मीटिंग वर्क नाही झाली. मीनाक्षी, ज्या पोस्टसाठी त्यांनी मला आज बोलावलं होतं ना, का कोणास ठाऊक, पण त्यांनी ती पोस्ट दुसऱ्याच कोणाला तरी दिली. खरं तर सगळं लॉबिंग असतं या लोकांचं, पण तरी कुठेतरी मला आशा होती की ही पोस्ट मला मिळणार, पण नाही मिळाली. माझं एक स्वप्न आज पूर्ण होईल असं वाटत होतं मला, पण एनिवे, अभि, तुम्ही नका एवढं मनाला लावून घेऊ. आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. आणि कदाचित याहीपेक्षा मोठी संधी तुमची वाट बघते. मीनाक्षी, तुझा हाच विश्वास मला हवाय. तू खरं बोलतेस. माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. तर बघ ना, तू माझ्या आयुष्यात आलीस, हे त्याचंच एक मोठं उदाहरण आहे. खरंच मीनाक्षी, कदाचित याहून मोठी संधी माझी वाट बघत असेल. आणि मी यापुढे खूप मेहनत करेन, आणि मी माझं आणि आपल्या दोघांचं स्वप्न नक्की पूर्ण करून दाखवेन. डिलिशियस. अरे फक्त पोहे खाऊन तू असं म्हणतोय तर आमच्या घरी जेवला तर काय काय म्हणतील. मी सगळ्या रेसिपी शिकून घेईन. अरे मग आज जेवणच जा ना. ऍक्च्युली एक मिनिट, हा फोन आला. मॉम. हाय मॉम. येस. हो, इथलं रुटीन मस्त स्मूथ सुरू आहे. येस मॉम, मी प्रॉपर जेवण करतोय वेळेवर. डोंट वरी, युअर सन इज अ शेफ. यू टेक केअर. अँड यू नो व्हॉट मॉम, मी आता एका खूप गोड फॅमिली बरोबर बसलो इथे, कांदे पोहे खात. येस मॉम. या, यू टेक केअर. रात्री घरी गेलो की तुला एक व्हिडिओ कॉल करतो. या, यू टेक केअर. बाय. मॉम. माझी आई पण ना फोनवर बोलताना नेहमी इमोशनल होते. सारखं विचारते, वेळेवर जेवलायस की नाही, झोपलायस की नाही, आराम झालाय की नाही. व्हिडिओ कॉलवर मला समोर पाहिलं की ती शुअर असते की मी ठीक आहे. शेवटी आई आहे ती, मुलाची काळजी वाटणारच ना. बरं, मी स्वयंपाकाची तयारी करते. तेजस, आज तू जेवूनच जायचंस. हं? वहिनी, थांब, मी पण आले. चला. मग सोहा, तुझा दादा कधी येणार? अन्न आपली बायको. त्यात यायला हवा होता तो. थांब, मी त्याला कॉल करून बघते कुठे.
हा हॅलो दादा, कुठे आहेस तू? अरे झालं काही नाहीये, माझा मित्र आहे ना तेजस, तो आलाय घरी. बघ ना, कॉल न करताच आला तो. असाच आहे. बरं तुम्ही येताय ना? बरं मला सांग, मीनाक्षी तुझ्याच सोबत आहे ना? बरं बरं, या आम्ही वाट बघतो. बाय. येताय, येतील थोड्या वेळात. गुड. दॅट्स नॉट फेअर बायको. अजून किती वाट बघायची ना, पण हरकत नाही, भेट महत्वाची आणि तीच आज होणार आहे. काय म्हणत होती सोहा? काय नाही अगं, तिच्या त्या फ्रेंड विषयी सांगत होती, तेजस विषयी. तो आलाय घरी, जो आपली वाट पाहते. अगं तेजस, सोहा ज्याच्याबद्दल नेहमी बडबडत असते ना, तेजस आपल्या लग्नातही आला होता. आला तसा घाईघाईत निघूनही गेला, पण आज वेळ काढून आलाय म्हणे, खास आपल्या दोघांना भेटण्यासाठी. तसा मी भेटलोय त्याला, पण तुझी आणि त्याची आज पहिल्यांदाच भेट होणार. बायको, तुझी वाट बघून आपल्यावर आता सायको व्हायची वेळ आली. अजून किती वेळ लावणार आहे तू? ये ना लवकर. हॅलो. हॅलो सर, पक्या बोलतोय. हा बोला. सर तुम्ही लवकर घरी या, इकडे मोठा लोचा झालाय सर. काय झालंय कळू शकेल का? फोनवर नाही सांगू शकतो. तुम्ही लवकर घरी या आधी. बरं ठीक आहे, मी येतो. हो या. आय एम कमिंग. येस, आस्क हिम टू वेट. या, बाय बाय. सी यू. काय झालं तेजस? कुणाचा फोन होता? अगं माझ्या फ्लॅटचे ओनर आलेत. त्यांना मी संध्याकाळी भेटणार होतो, पण ते आत्ताच येऊन बसलेत. सो आय हॅव टू गो. मी येतो परत. हा. अरे दादा आणि मीनाक्षी येतच असतील, थांब ना थोडा वेळ. अगं मी थांबलो असतो, पण मला काय झालं? आते तेजस निघायचं म्हणतोय. अरे का रे, थांबला असतास? ऍक्च्युली मला एक अर्जंट काम आले, मला निघावं लागेल. काकूंनाही सांगा, मी येईन परत, पुन्हा येईन. आणि हो, हे गिफ्ट न्यूली मॅरिड कपलसाठी. कशासाठी? राहू द्या. चला येतो. सोन्या. घे, दादाला दे.